आमदार सदाभाऊ खोत यांना पुण्यात धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला। फुरसुंगीच्या गोशाळेत शेतकऱ्यांची जनावरं गोरक्षकांनी नेली होती। याचीच पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत गेले होते। सदाभाऊ खोत आणि शेतकऱ्यावर गोरक्षक धावून गेले। पुण्यातील फुरसुंगी परिसरातील गोशाळेत पाहणी करण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली। या संदर्भात दाद मागण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर खोत यांनी आंदोलन केलं। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीत तयारी करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली गाडी अंतरवाली सराटीत दाखल झाली असून लेझिम पथकाची रंगीत तालीम करण्यात आली। यात मनोज जरांगेही सहभागी झाले। लोकशाहीत कोणालाही आंदोलन करण्याचा, आपल्या मागण्या मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण जी भाषा वापरली जाते त्याचं भान असायला हवं। मुख्यमंत्र्यांचा मान सर्वांनीच राखला पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। जरांगेंच्या मागे कोणताही पक्ष नाही। नितेश राणेंनी त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी काही वक्तव्य केले, असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान करणं ही विकृती आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलंय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि मराठा समाजाचं फक्त आपणच आहोत या आविर्भावात राहायचं, हे जरांगेंचं वागणं असल्याचं दरेकर म्हणाले। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती गुणरत्न सदावर्तेंनी दिली आहे। जरांगेंनी सणांमध्ये मुंबईत अघटित घडवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करत पोलीस महासंचालकांना जरांगेंच्या विरोधात तक्रार दिली आहे। हिंजवडीमध्ये डंपर आणि ट्रक नियमबाह्य वेळेत रस्त्यावर धावतात असल्यामुळे आणि तसेच रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवले नसल्यानं खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन दिलं। समस्येकडे लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। मराठा आंदोलनाबाबत हर्षवर्धन सपकाळांनी भूमिका स्पष्ट केली आहे। आरक्षण मिळावं, मात्र जातीनिहाय जनगणना व्हायला हवी। मराठा समाजाला जातीनिहाय जनगणना अनुषंगानं आरक्षण मिळावं, अशी प्रतिक्रिया सपकाळांनी दिली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करतायत। यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कायदेशीर आंदोलनाला विरोध करण्याचा कोणाचाच नाही। देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाबद्दल अनेक त्यांनी निर्णय घेतले, त्यांच्या आईबद्दल शिवराळ भाषेत बोलणं चुकीचं आहे, असं बन म्हणाले। जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी, मात्र कुणाच्याही आईबद्दल अपशब्द वापरू नये। अशांना सरळ करण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय। आरक्षण आणि सरकार पाडण्याचा काहीही संबंध नाही, त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात आणि हे जरांगेंना कळत नाही, अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। दादागिरीच्या जोरावर दहशत निर्माण करून आरक्षण मिळत नाही आणि दहशत निर्माण करणारी जात मागास असू शकत नाही। जरांगेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी टीका केली, तर जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि पवार गटाची चढाओढ लागली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। बीडच्या गेवराईत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी एकमेकांकडे चप्पल भिरकावण्यात आली। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि मोठा राडा झाला। पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले। मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठा आंदोलकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। मराठा समर्थकांकडून मार्केट आवाराचा आढावा घेण्यात आला। शहापूर तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश करत महाविकास आघाडीला धक्का दिलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 14 सरपंच, 9 उपसरपंच आणि 4 पंचायत समिती सदस्यांनी भाजपात प्रवेश केलाय। कोल्हापुरातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतचोरीबाबत वक्तव्य केलं। कुठे झाली मतांची चोरी, असा सवाल करत खोटं बोला पण रेटून बोला, असं विरोधकांचं सुरू असल्याचं पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील विविध विकास कामांची आढावा बैठक पार पडली।
कोल्हापूर जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। जालना जिल्ह्यात 3600 बनावट जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे। या प्रकरणी महाराष्ट्रात आतापर्यंत 28 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत असं त्यांनी म्हटलंय। निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करतो, भाजप निवडणूक आयोगाचाही शस्त्र म्हणून वापर करतो अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। मनसेचे नेते वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। याबाबत मनसेकडून अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आलंय। पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कोकणातील 4 जणांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। आमदार रोहित पवार यांनी आरोप केलेल्या सिडकोच्या जमीन घोटाळ्याबाबत नवी माहिती समोर आली आहे। अपात्र ठरलेल्या बिवलकर कुटुंबियांना सिडकोनं केवळ 24 तासात पात्रता मंजुरीपासून भूखंडाचं वाटप केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। कोल्हापूरमध्ये माजी आमदार PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला। राहुल पाटील यांचा योग्य तो मानसन्मान राष्ट्रवादीत केला जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन आपण चूक केली असं त्यांना कधीच वाटणार नाही असं आश्वासन हसन मुश्रीफांनी दिलं। भिवंडी शिवसेना ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता। अंजूर फाटा परिसरातील एका शाळेत मीटिंगसाठी ते जात होते। वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांनी गाडीतून उतरून थेट चिखल तुडवत प्रवास केला। देशभरात राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीचा मुद्दा गाजत असताना त्यांचं लोण आता नवी मुंबईपर्यंत पोहोचलंय। नवी मुंबईतील मतदार यादीत तब्बल 76,000 दुबार नावे असल्याचा गंभीर आरोप होतोय। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नावं वगळण्याची मागणी काँग्रेसनं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। मंत्री नितेश राणे यांनी यंदा देशभरात वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार मुंबईत मंत्री नितेश राणेंकडून वराह पूजन करण्यात आलं। महाआरती करत राणेंनी वराह जयंती साजरी केली। अहिल्यानगर शहरात वराह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप स्वतः सहभागी झाले। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक उत्साहात ही मिरवणूक निघाली।